स्पर्धा परीक्षेमध्ये टिकण्यासाठी त्याचं जे बीज आहे, त्याचं जे बाळकडू आहे ते तुम्हाला इथं शाळेतच मिळत आहे. आपण म्हणतो याच्यानं काय होणार आहे, याच्यानं काय होणार आहे, कळत नकळत आपल्या माइंडमध्ये सेट होणार आहे की बाबा स्पर्धा परीक्षा काय आहे, स्पर्धा परीक्षा कशा पद्धतीने द्यायला पाहिजे, स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न किती असतात, निगेटिव्ह मार्किंग संकल्पना काय आहे, निगेटिव्ह आता आहे का याच्यात नाहीये, चला ठीक आहे, पण किमान 100 आता निगेटिव्ह जरी नसले तरी 100 गुण घेण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. आपण भूकंपट्टी न करता आपण कन्सेप्च्युअल संकल्पना काय आहे ते समजून घ्यायला पाहिजे. आपण म्हणतो चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, कोणाच्या मध्ये कोण येते, कोणाच्या मध्ये कोण येते, उत्तर कोणीकडे आहे, दक्षिण कोणीकडे आहे, हे आपण बसल्या ठिकाणी जर संकल्पना समजून घेतल्या तर तुम्हाला कॉपी करायची गरज आहे का, नाही. भूकंपट्टी करायची गरज आहे का, नाही. भूकंपट्टीनं काहीच होत नाही मित्रांनो. भूकंपट्टीनं फक्त आपण परीक्षा जवळ आली की मग आपण विचार करतो काय 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 काय. त्यापेक्षा संकल्पना क्लिअर असेल तर तुम्हाला काही गरज नाही. एकदा वाचलं संकल्पना क्लिअर असेल, हे संकल्पना क्लिअर करण्याचं बाळकडून तुम्हाला शाळेमध्ये मिळते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेमध्ये जर माझा असा विश्वास आहे, जो विद्यार्थी आतापासून स्पर्धा परीक्षेची तयारी अशी चांगली करतो ना, तो जीवनामध्ये 100% आहे यशस्वी आहे. 100%. फक्त त्यासाठी काय करणार, तुम्हाला प्रामाणिकपणे प्रयत्न करणार. शिक्षकांनी जे सांगितलं ते चांगलं करायचे. आपल्याला विषय स्पर्धा परीक्षेमध्ये मित्रांनो सेमी शाळा आहे ना, बरोबर आहे.